तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात परशुराम सर युट्यूब चॅनल. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्रात काल नगरपंचायत नगर परिषदा यांच्या निवडणुका पार पडल्या. लोकशाहीचा मोठा उत्सव मतदान म्हणजे असं समजलं जातं आणि प्रत्येक नागरिकाला दिलेला हक्क म्हणजे मतदान आणि एक मोठी जबाबदारी असते. प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य असतं, तितकीच ती जबाबदारी पण असते. अनेक लोक आपली जबाबदारी आपलं कर्तव्य निभावत होते, तर प्रत्येक ठिकाणी राडा झाला, प्रत्येक ठिकाणी गोंधळ झाला, अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या, अनेक ठिकाणची डोके फुटले, गाड्या फुटल्या आणि इतकं भीषण वातावरण होतं की लोकशाहीमध्ये आनंदाचा उत्सव नव्हता, तर एक शिमग्याचं स्वरूप त्याला आलेलं होतं. जिकडे तिकडे नुसते बोंबाबोंब होते. हे त्याच्या नावानं बोंबलत होतं, ते त्याच्या नावानं बोंबलत होतं. आणि बोंबणारे कोण होते, कोण कुणाचा शत्रू आहे, कोण कुणाचा मित्र आहे, हेच कळायला तयार नाही. तुम्ही नुसते राडे बघा, इतके हिडेवच आहेत की आपण पाहून पाहून थकून जाल. थोडेसे पाहा तर खरा. एक नात्याचं सुद्धा द्वंद्व आहे. हे दोघी सुद्धा परिवार एकमेकांचे नातलग आहेत आणि तिथूनच हा वाद सुरू झाला आहे की काय, असा प्रश्न आता पडायला लागला आहे. नेमका हा वाद झाला कशामुळं, नेमकं कोणी कोणाला मारलं, कोणाची गाडी फोडली. जयसी पंडित व त्यांचे जे पुत्र आहेत, ज्यांची बाचाबाची झाली होती, पृथ्वीराज पंडित, हे चांगलेच संतापले. दोघेही बापले खातात हात घालून थेट मेहुणे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराकडेच धडकले. आता खरं तर पंडित आणि पवार यांच्या घरामध्ये जवळजवळ 4 राजकीय पुढारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वेगळेच रूप पाहायला मिळालं. राज्यात अनेक भागात थेट मतदान केंद्राबाहेरच तुफान राडे झाले. मतदान करताना तर दिसतेच आहे, पण तिथल्या उमेदवाराचा मुलगा त्या मतदाराला पळवताना सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतं. याच्यावरून लक्षात येईल की त्यांनी प्रचंड प्रमाणात बोगस मत. हे आहेत शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर. मतदान करताना त्यांनी थेट मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंगच केलं. हिंगोलीतील कळमनुरी नगर परिषदेमध्ये आमदार बांगर मतदानासाठी केंद्रावर पोहोचले. कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली. त्यानंतर आमदार महोदयांनी चक्क मोबाईल काढून मतदानाच्या खोलीत मुक्त संचार केला, तेही मोबाईल स्पीकर मोडवर ठेवून. इतकं कमी होतं की काय, आमदार साहेबांनी थेट मतदान करणाऱ्या महिलेला अडवून काहीतरी कानात सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र या कृतीमुळे आमदार बांगर पुन्हा एकदा चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. पक्षांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा जो काही राडा झाला, हाणामाऱ्या झाल्या, गोंधळ झाला, हे कमी होतं की काय, म्हणून निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यात आपली भर टाकली आणि त्यांनी सुद्धा गोंधळात गोंधळ सुरू केलेला आहे. म्हणजे आता कुठल्याही लोकशाहीचं भारतात मतदान झालं तर गोंधळात गोंधळाचा दुसरा एपिसोडच असेल, असंच म्हणावे लागेल. आणि म्हणून आता मतदारांना प्रभावित करणं, प्रलोभित करणं हे खरं तर चूक आहे. आचारसंहिता काय असतं, हा भंग आता जवळजवळ हा विषय संपलेलाच आहे. प्रत्येक जण आपलंच घोडं पुढं रेटतो आहे आणि प्रत्येकाला कसल्या ना कसल्या पद्धतीनं सत्तेवर यायचं आहे. प्रत्येक पक्षाचं, प्रत्येक राज्यकर्त्याचं आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं एकच ध्येय आहे, फक्त सत्ता. आणि ह्या सत्तामुळे सत्ता घ्यायचं, सत्तातून भ्रष्टाचार करायचा आणि भ्रष्टाचारातून पुन्हा राजकारण करायचं आणि भ्रष्टाचाराला जो काही पैसा मिळवला त्या पैशातून पुन्हा सत्ता हस्तगत करायची, पुन्हा त्याची प्रेशर तयार करायची, सत्तेची प्रेशर टाकून पुन्हा पैसा कमायचा. हे जे काही चक्रव्यूह आहे, त्या चक्रव्यूहात भारतीय नागरिक सापडलेला आहे, भारतीय लोकशाही सापडलेली आहे. आणि याचे एकच उपाय आहे, सुजाण नागरिक याला फक्त वाचू शकतात. आपलं जे काही लोकशिक्षण झालेलं आहे, आपलं मतदान आहे, हे मतदान कुठल्याही आमिषाला, दबावाला बळी न पडता आपण ते दिलं गेलं पाहिजे. आणि एक सक्षम पर्याय
या साऱ्या लोकांना दिले गेले पाहिजेत. तरच ही लोकशाहीच्या भारतीय लोकशाहीला दिवस चांगले येतील असं मला वाटतं. नाहीतर ही राडा संस्कृती वाढत जाणार आहे आणि अधिकाधिक बेबंदीशाही इथे सुरू होईल आणि त्याचं नाव फक्त लोकशाही म्हणून घेतलं जाईल, पण प्रत्यक्षात आपल्याला बेबंदशाहीचा सामना करावी लागेल. म्हणजे ती लोकशाही शेवटची घटकामोस्ते आहे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की प्रत्येकानं आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आणि आपल्या लोकशाहीशी, आपल्या देशाशी आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तरच ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये शिमगा न होता दिवाळी आणि आनंद साजरा होईल. कारण हारल कोल जिंकल कोल हे महत्वाचं नाहीये. कारण तुम्हाला सर्वांना कर्तव्यच पार पाडायचे आहेत, लोकांना सेवाच करायची आहे. तर इतक्या हाणामाऱ्या का, इतक्या मारामाऱ्या का, इतके गैरप्रकार का? आता आपल्याला विश्लेषण करत नाही बसायचं की कोण कुणाच्या विरोधात गेलाय, कोणी कुणाला मारलंय, कोण चूक आहे, कोण बरोबर आहे. हे जी सारं चालू आहे हे सारी बेबंदशाहीच आहे आणि या साऱ्याची चीड येते. आता नेमकी चीड आपण कुठून व्यक्त करायची हाही खरा प्रश्न आहे आणि त्यालाही उत्तर आपलं मतदान हेच आहे. आपण जर आपलं मतदान सुजाण नागरिक म्हणून एक सत्सद बुद्धीनं जर केलं तरच हे संपू शकतं असं मला वाटतं. एक आपण आशावादी राहूया, अशी आशा करूया की येत्या काही दिवसांमध्ये लोकशाहीच्या ह्या मतदान प्रक्रियेमध्ये जी काही बेबंदशाही सुरू आहे ती लवकरच संपेल आणि सुदृढ लोकशाही आपल्याला पाहायला मिळेल. कारण आता कदाचित या बेबंदशाहीच्या शेवटकडे टोक गाठतो आहेत आपण आणि प्रत्येक गोष्टीला अंत असतोच आणि त्यामुळे बेबंदशाही संपेल अशी आशा करूया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला तुम्ही कळवा. लाईक करा, शेअर करा.